आता भुजबळ साहेबच सांगतील की कोणत्या कामाच्यासाठी किंवा कोणत्या विषयासाठी पवार साहेबांच्या भेटीला ते गेलेले काल बारामतीमध्ये मेळावा आणि आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये ही संस्कृती टिकून आहे। जसा आपण जो काही पर्वाचा विषय आहे की बाबा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा विषय असेल, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही गैरसमज होत आहे आणि अशा विषयांवर संपूर्ण पक्षाच्या लोकांनी ज्येष्ठांनी एकत्रितपणे येऊन जेव्हा असे काही विषय असतात तर चर्चा विनिमय करून त्या ठिकाणी मार्गक्रमण करावं लागतं। पण काल बारामतीमध्ये जी सभा झाली त्या सभेत भुजबळांनीच पवारांवर या ठिकाणी टीका केली। विरोधकांनी मराठा आंदोलन म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी बैठक बोलवली होती त्याला बारामतीमधून फोन केला म्हणूनच विरोधक आले नाही असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे आणि आज ते भेटीला गेले। माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली जी काही बैठक मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या संदर्भामध्ये मागच्या 8-10 दिवसापूर्वी मुंबईला जी संपन्न झाली ही वस्तुस्थिती आहे की या बैठकीचं निमंत्रण राज्याच्या सर्व पक्षाच्या प्रमुखांना त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्याच दिवशी जे कोण उपस्थित होते त्यांनी आपले विचार पण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडीचे नेते पण त्या ठिकाणी अपेक्षित होते, परंतु ते त्या दिवशी आले नाहीत। ही पण वस्तुस्थिती आहे, आपण सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे। भुजबळ साहेब आता याचसाठी गेले असतील असं आपल्याला वाटतं? नाही, मला काय वाटतं ते महत्त्वाचं नाही आहे। मी तर सांगितलं की भुजबळ साहेब नेमके काय विषयासाठी गेले ते कदाचित थोड्या वेळाच्या नंतर ते खुलासा पण करते। सुप्रिया सुळे असं म्हटल्या होत्या की जी बैठक बोलवली होती त्याचा कुठला अजेंडा नव्हता तुमच्याकडनं फिक्स। दुसरी गोष्ट तुम्ही मंत्रालयामध्ये येता लॉबीमध्ये अनेक वेळा भेटतात, तुम्ही तिथे का नाही चर्चा करता? बघा, मंत्रालयामध्ये विधान भवनामध्ये काही मर्यादित लोकांना विधान भवनात आता मर्यादित लोकांना प्रवेश असतो। ही बैठक सह्याद्रीवर आणि ही पहिल्यांदाच नाही, यापूर्वी पण अशी बैठक संपन्न झाली ना। मला वाटतं की त्यांची ही प्रतिक्रिया भुजबळच या भेटीबद्दल सांगू शकतील।